सर्वात आधी वेबसाईटवर यायचं आहे, ओपन करायची वेबसाईट, लॉग इन करायचं आहे, रजिस्टर करून लॉग इन करायचं आहे. इथं समोर ऑप्शन दिलेलं आहे रजिस्टरचं, रजिस्टर करा, लॉग इन करा. लॉग इन केल्यावरती रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर, ईमेल ID, पासवर्ड आणि OTP लागेल फक्त. ठीक आहे, तेवढं झालं की असं पेज ओपन होईल लॉग इन केल्यानंतर. मग इथं कॅरेक्टर सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे. आता समोर बघून घ्या, आपल्याला दिसतंय समोर की काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे. ठीक आहे, तर शाळेचा दाखला, जन्म दाखला पहिला याच्यामध्ये दोन्हीपैकी एक. ठीक आहे, प्रत्येकी एक डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे. सगळे डॉक्युमेंट अपलोड नाही करायचे, याच्यापैकी जे तुमच्याकडे आहे ते अपलोड करा. तर इथेवरती नाव टाकून घ्यायचं आहे आणि नाव मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये टायपिंग करायचं आहे, ते खाली मराठीमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सलेट होऊन येईल. ठीक आहे, तर आता नाव वगैरे सगळं मी टाकून घेतो. ठीक आहे, नाव इथे खाली पत्ता वगैरे टाकायचा खालच्या साईडला. इथे ID कार्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता पॅन कार्ड मी सिलेक्ट केलं आहे. ठीक आहे, तर मी पॅन कार्ड टाकणार आहे. यापैकी कुठलंही एक तुम्ही टाकू शकता. आता खाली मी ID नंबर टाकायचा आहे, म्हणजे पॅन कार्डचा पॅन नंबर असतो, इलेक्शन कार्डचा वोटर ID नंबर असतो, त्याचा नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, आता खाली यायचं आहे आणि ID नंबर टाकून घेतला मी. आता ॲड्रेस टाकायचा आहे, आपला पूर्ण पत्ता. ठीक आहे, आत्ता जिथं राहत आहे तो पत्ता टाकायचा आहे. आता इथं वरती बिल्डिंगचं नाव वगैरे टाकायचं आहे, खाली स्ट्रीट, कुठला मार्ग वगैरे, रोड कुठला आहे, लँडमार्क जवळची, जसं की शाळा एखादी जवळपास आहे, घराच्या हॉस्पिटल आहे, इथं टाकायचं आहे लँडमार्कमध्ये. आणि खाली लोकॅलिटी टाकायची, म्हणजे तुमचा एरिया कोणता आहे. आणि ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये ट्रान्सलेट होणार. फक्त इंग्लिशमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे, मराठीमध्ये करेक्शन करायचं जर चुकलं तर. टायपिंग जर चुकली त्यांची ऑटोमॅटिक टायपिंग, ते करेक्शन करून लिहायचं. ठीक आहे, टाईप करायचं. आता इथं स्टेट वगैरे सिलेक्ट करायचं आहे, खाली गाव वगैरे सगळे सिलेक्ट करून पिनकोड वगैरे टाकून रेसिडेन्स सायन्सवरती लिहिलं आहे, तिथे किती वर्षापासून राहत आहे ती तारीख टाकायची. आता इथं याच्यावरती नोच राहून द्या, हेच करूच नका याला. ठीक आहे, नेटिव्ह परमनंट ॲड्रेस, म्हणजे जो परमनंट ॲड्रेस आहे तुमचा, वरती जो ॲड्रेस टाकला आपण तो तुम्ही आता जिथं राहताय तो टाकला आहे. आणि हा तुमचा कायमचा पत्ता, म्हणजे गावाकडचा असेल किंवा तुमचा कायमचा आणि रहिवाशी पत्ता आत्ताचा सध्याचा प्रेझेंटमधला वर्तमानमधला सेम असेल तर इथं सेम ॲज अबोव करून टाकायचं आहे. ठीक आहे, मग काय भरायची गरज लागणार नाही, ऑटोमॅटिक फिल होऊन जाईल ते. खाली आल्यावरती कंपनीचं नाव वगैरे टाकायचं. कंपनीचं नाव NOC, म्हणजे कंपनीचं तुमचं डेजिग्नेशन, तुमचं पद काय आहे त्याच्यामध्ये, हे सगळं भरून घ्यायचं आहे. काहीच याच्यामध्ये रिकामं सोडायचं नाही. पिनकोड सिलेक्ट टाकायचं आहे. कंपनीचं डेजिग्नेशन तुमचं काय आहे लेटरमध्ये, जे कंपनीकडं तुम्हाला लेटर भेटलं आहे त्याच्यामध्ये. आणि जर तुमच्याकडं कमिशनरला तुम्ही ॲप्लिकेशन करणार असणार, कमिशनर साहेबांना डायरेक्ट लेटर ॲप्लिकेशन, कंपनीचं लेटर नसेल तर फक्त NA असं NA सगळ्या याच्यामध्ये टाकायचं आहे. NA असं टाकायचं आहे. ठीक आहे, आणि ॲड्रेस पूर्ण टाकायचं त्याच्यामध्ये तुमचा. ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेन लेटर नसल्यावरती काय करायचं होतं. ठीक आहे, सगळं भरून घेऊन नेक्स्टवरती क्लिक केलं. आता आपल्यासमोर हा पेज ओपन झाला, जनरल इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्यावर कोणती केस आहे का नाही, कधी तुम्हाला अटक वगैरे झाली का ते खाली टाकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, म्हणजे तुमची जन्मखून, जसं तीळ वगैरे असेल कुठेतरी, त्याच्यामध्ये मी टाकलं छातीवरती तीळ आहे. ठीक आहे, आता खाली तुम्हाला कधी अटक झाली का नाही ते टाकायचं आहे. झाली असेल तर येस करून माहिती द्यायची, नसेल झाली तर नो करायचं आहे. आणि त्याच्याखाली यू हॅव बीन ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्समध्ये तुम्ही ॲक्टिव्ह आहे का. जर पॉलिटिशियन वगैरे तुम्ही पॉलिटिक्स संग काम करत असाल तर येस करायचं आहे आणि खाली माहिती द्यायची, आणि नसेल तर नो करायचं आहे. इज देअर एनी क्रिमिनल ऑफेन्स, तुमच्यावरती कोणता गुन्हा दाखल आहे का किंवा गुन्हा घडला आहे का, ते असेल तर येस करून माहिती द्यायची, नाही तर नो करायचं. आता खाली एक मिनटं कट करतो. हे खाली जे आहे नेम ऑफ द 2 पर्सन ऑफ लोकॅलिटी, म्हणजे तुमच्या सध्याचा जो पत्ता आहे तिथं ते तुमचे 2 ओळखीचे लोक राहणार आहे त्या पत्त्याच्या आजूबाजूला, म्हणजे शेजारी वगैरे त्यांचे, किंवा तिथं राहणारे मित्र वगैरे, किंवा त्यांचे नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर तो द्यायचा आहे. ठीक आहे, तुमच्या ओळखीमधल्या 2 लोकांचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता द्यायचा आहे. पुढं नेक्स्ट करायचं आहे. खाली हिरवं नेक्स्ट बटन आहे ते दाबायचं आहे भरून झाल्यावरती.
आता याच्यामध्ये पोलीस स्टेशनची माहिती द्यायची, लोकल पोलीस स्टेशन, तुमचा एरिया जिथे तुम्ही राहताय त्या पोलीस स्टेशनची माहिती द्यायची, कुठल्या पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये येतो त्याची माहिती द्यायची, सिलेक्ट करायचं पोलीस स्टेशन वगैरे टाकून. आणि खाली इथं तुम्ही जिथून ॲप्लिकेशन भरताय ती जागा टाकायची, म्हणजे तुमच्या एरियाचं नाव थोडक्यात, शहर असं टाकलं तरी चालेल. पुढे आता सेव्हवरती क्लिक करायचं. झाला आपला ॲप्लिकेशन आय डी क्रिएट, म्हणजे फॉर्म सक्सेसफुली भरला आहे. आता ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता इथं समोर तुम्हाला दिसतं आहे फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायची. आता इथं वरती लिहिलं आहे फोटोची साईज वगैरे कशी काय आहे, ठीक आहे. तर तुम्हाला सगळी त्याची माहिती आणि फोटोची साईज कमी जास्त करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आणि सहीची पण तुम्हाला सॅम्पल इमेज पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. तो चेक करा आणि त्याप्रमाणे करा. आणि तुम्ही जे फाईल अपलोड करताल त्याच्या फाईल नेममध्ये, फाईल जेव्हा रिनेम करतो रिनेम करायची फाईलला, आणि कुठलाही प्रकारचा स्पेस आणि स्पेशल कॅरेक्टर म्हणजे स्वल्पविराम कॉमा @ असलं चिन्ह त्याच्यामध्ये नाही पाहिजे फाईलच्या नेममध्ये, ठीक आहे. म्हणजे जसं फोटो अपलोड करताय त्या फोटोचं नाव पूर्ण एका रेषेत पाहिजे, फोटो असं पूर्ण एका रेषेत पाहिजे, पुढं काही स्पेस बीस द्यायची गरज नाही आहे. तसं जर केलं तर ते अपलोड होणार नाही आहे. आता खाली डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आपल्याला, ठीक आहे. तर डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे पहिले सर्वात आधी. याच्यापैकी कुठलंही एक तिन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला शेवटचं तर फिक्स आहे कमिशनर लेटर किंवा कंपनीचं लेटर. वरती आपल्याला दोन्ही ह्याच्यामध्ये ग्रुप 2 ग्रुप 1मध्ये आपल्याला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं. तर मी पॅन कार्ड केलं होतं म्हणून पॅन कार्डवरती क्लिक करतो आहे आणि लाईट बिलवरती क्लिक करतो आहे. लाईट बिल त्याच्यामध्ये टाकतो आहे. तुम्ही रेशन कार्ड, लाईट बिल यापैकी काही पण टाकू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बघा हे भरून घेतलं मी सगळं, फोटो वगैरे अपलोड केलेला आहे. आता डॉक्युमेंट्स अपलोड करू आपण. आता अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. आता इथं अशा प्रकारे पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला टाकायचं आहे जन्मदाखला, म्हणजे जन्म प्रमाणपत्र कुठलं पण, जन्मदाखला किंवा शाळेचा दाखला चालतो, किंवा SSC बोर्ड सर्टिफिकेट पण चालतं पहिल्या याच्यामध्ये. दुसऱ्या याच्यामध्ये पॅन कार्ड मी सिलेक्ट केलं होतं म्हणून पॅन कार्ड टाकलं आहे. तुम्ही काय सिलेक्ट केलं असं इलेक्शन कार्ड वगैरे, पॅन कार्ड वगैरे तिथे टाकायचं, ID प्रूफ. तिसऱ्या याच्यामध्ये लाईट बिल टाकायचं आहे, लाईट बिल, रेशन कार्ड वगैरे, म्हणजे पत्त्याचा पुरावा, ठीक आहे. पत्त्याचा पुरावा, ॲड्रेस प्रूफ टाकायचा याच्यामध्ये. तिसऱ्या शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला कमिशनर साहेबांना दिलेलं लेटर किंवा कंपनीचं लेटर जे तुम्हाला भेटलं आहे डिमांड लेटर ते टाकायचं, त्याच्यामध्ये अपलोड करायचं आहे, ठीक आहे. तर सगळे फाईल सिलेक्ट करून अपलोड करा. आणि जर तुम्हाला कंपनीचं लेटर नसेल भेटलं तर म्हणजे काही ठिकाणी देतात पोलीस रिझर्वेशन असं डायरेक्ट ॲप्लिकेशन केलं तर कमिशनर साहेबांना, आणि काही ठिकाणी देत नाही, ठीक आहे. तर तुम्हाला एक ॲप्लिकेशन लिहायचं आहे, तो मी फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तो डाउनलोड करून तसाच सेम त्याच्यावरती तुम्ही फक्त माहिती भरा, तुमचं नाव वगैरे टाक आणि तो अपलोड करायचा त्या जागेवर, जर कंपनीचं लेटर नसेल तर. आता इथं एडिट वगैरेचं पण ऑप्शन आहे. आपल्याला पूर्ण आता सगळं सेव्ह केल्यावरती फायनलला आपल्याला डॉक्युमेंट आपलं ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण दिसेल. एकदा चेक करून घ्यायचं आहे, काय चुकलं असेल तर एडिट करायचं आहे आणि सेव्ह करून पुढे प्रोसीड करायचं आहे. एकदा पूर्ण चेक करून घ्यायचं आहे, नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आणखीन एकदा नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. तर आता लास्टला आपल्याला प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी त्याची जी ॲप्लिकेशन फी आहे ती भरण्यासाठी प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोसीड टू पेमेंटचं ऑप्शन आहे. आता ऑनलाईन पेवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. ऑनलाईन पेवरती क्लिक केल्यावरती आपल्याला इथं पेमेंट करून घ्यायचं आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI, ठीक आहे. तर इथं पेमेंट आपण करून घेऊ. आता याच्यामध्ये बघा एवढे ऑप्शन आहेत. या कुठल्याही ऑप्शनपैकी आपण QR वगैरेवरती तुम्ही डायरेक्ट पे करू शकता. आणि पेमेंट करताना विंडो क्लोज करायची नाही आहे पेमेंट वस्तूवर, तसंच ठेवायचं त्याला. पेमेंट झाल्यावरती असं येईल समोर रिसिप्ट येईल डायरेक्टली ऑप्शन. तर हे रिसिप्ट डाउनलोड करायची किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. आणि कारण ती प्रिंट करून आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जमा करायला आपल्याला जायला लागतं, ठीक आहे. एवढं ॲप्लिकेशन भरल्यावरती तिकडनं ॲप्रुव्हल घ्यावं लागतं पोलीस स्टेशनमधून. आता हे प्रिंट करायची. जर प्रिंट नसेल होत, दाखवत नसेल तर ॲप्लिकेशन नंबरनी परत एकदा आपण 24 तासाने चेक करायचं आहे. आणि ॲप्लिकेशन ID टाकून इथं डाउनलोडमध्ये क्लिक करून ॲप्लिकेशन ID टाकून प्रिंट रिसिप्टवरती जाऊन ॲप्लिकेशन ID टाकून आपल्याला सर्च करून नेक्स्ट करून डाउनलोड करायची, ठीक आहे. ह्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट डाउनलोड होणार आहे.
डायरेक्ट डाउनलोड झालेली आहे इथं रिसिप्ट आपली. आणि पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म पण डाउनलोड झालेलं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे पूर्ण. त्याची प्रिंट घ्यायची आहे, पेमेंट केलेली रिसिप्टची प्रिंट घ्यायची आहे, अपलोड केलेले डॉक्युमेंट घ्यायचे सगळे आणि जवळ पोलीस स्टेशनला जाऊन आपल्याला ते जमा करून ॲप्रूव्ह करून घ्यायचं आहे. आणि इथं 15 दिवसांनी आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे. इथं पोलीस स्टेशनचं ॲप्रुव्हल भेटेल आणि इथं डायरेक्ट सर्टिफिकेटचं ॲप्रुव्हल भेटेल. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पेंडिंगमध्ये दाखवतो आहे. तर सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथं ॲप्रूव्ह करून घ्यायचं आहे. सर जे असेल रिसेप्शनवरती तिथं कोणाला पण भेटून तुम्ही विचारू शकता डायरेक्टली की पोलीस व्हेरिफिकेशनचं सेक्शन कुठे, तिथे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये डॉक्युमेंट्स वगैरे त्यांना दाखवून जसं आपण अपलोड केलं होतं पॅन कार्ड, रेशन कार्ड वगैरे, लाईट बिल वगैरे आणि ॲप्लिकेशन फॉर्म याचा डाउनलोड केलेला तो प्रिंट करून घ्यायचा आहे. रिसिप्ट प्रिंट करून घ्यायची आणि तिथं जाऊन हे करायचं. ठीक आहे. आणि ते कंपनी एकदा का ॲप्रुव्हल इथं आलं, ठीक आहे, इथं ॲप्रूव्ह झालं आणि दोन्ही साईडला ॲप्रुव्हल झालं, ठीक आहे. पोलीस स्टेशनमधनं ॲप्रुव्हल केल्यानंतर 7 ते 15 दिवसामध्ये ॲप्रुव्हल आपल्याला कमिशनर ऑफिसमधून भेटतं. ठीक आहे. तिकडनं फायनल अप्रूव्ह झालं की इथं डायरेक्ट परत एकदा लॉग इन करायचं आहे. टेस्ट लॉग इन ID वगैरे लक्षात ठेवायचं आहे. लॉग इन करून परत इथं पोलीस क्लिअरन्सच्या वेबसाईटवरती येऊन सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे. इथं ऑप्शन आहे डाउनलोड्समध्ये, डाउनलोड सर्टिफिकेट, ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे किंवा खाली डायरेक्ट स्टेटस दिसतं डॅशबोर्डमध्ये, तिकडनं पण सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता डायरेक्टली. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काय अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा, नक्की मदत करेल.